150 वर्ष जुना एल्फिस्टन पूल हा बंद करण्यात आलेला आहे। रात्री 9 वाजल्यापासून वाहतुकीसाठी हा पूल बंद करण्यात आलाय। मात्र स्थानिक नागरिकांकडून या संदर्भात तीव्र निषेध व्यक्त होतोय। पुनर्वसनाचा प्रश्न पहिले सोडवा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। आम्हाला विरोध नाही आहे, आम्हाला आमचं पुनर्वसन पाहिजे। आम्हाला सरकारच्या कामाला विरोध नाही आहे, पण आमचं पुनर्वसन कधी होणार? मग एकदा ते ब्रिजचं काम चालू झालं, ते लोक मला तुमची बिल्डिंग हलते यासाठी काही पाठपुरावा केला होता त्याच्याबद्दल अजून काही नाही। MMRD कडे आम्ही किती वेळा गेलो, काही नाही। पुढची भूमिका काय असणार आहे? आम्ही नाही हात लावायला देणार ब्रिजला। आम्हाला पहिला पुनर्वसन करा, नंतर तुम्ही ब्रिज तोडायला घ्या। लाडक्या बहिणींना त्यांनी 1,500 आश्वासन देऊन आज 500 वर आणलं, तशीच आश्वासन देऊन आम्हाला खोटं फसवलं आहे। आमचा अजून काही पुनर्विकासाचा काही बंदोबस्त केला। पण कधीपासून सगळा पाठपुरावा करताय? 2-3 वर्ष झाले आम्हाला आश्वासन देतात की तुमचं पुनर्वसन होणार, पण काही पुनर्वसन नाही। आम्हाला इथे लोकल यांना घाबरायचा प्रयत्न चालू आहे। म्हणजे ब्रिज बंद करणार, उद्या ते इथले सामान मशिनरी आणणार, ते मशिनरी इथे खोदकाम चालू करणार, प्रायव्हेट होते। तुम्ही खाली करा, तुम्ही ट्रान्झिट कॅम्पला जा, कुठलाही प्लॅनिंग नाही करता यांनी ब्रिज तोडायचं काही कशाला करतात? आणि इथे ब्रिजचा प्रश्न यांना पडलेला आणि जिवंत माणसाचं काय? आम्ही कुठे जाणार? जेव्हा आमची मीटिंग झाली MMRDA बरोबर, तेव्हा बोलले हा जो ब्रिज बांधणार आहे तो BMC बांधणार आहे आणि वरचा जो ब्रिज बांधणार आहे तो MMRDA बांधणार आहे। तेव्हा मग तुम्ही बोलत होता की त्यांचं बजेट वेगळं, आमचं बजेट वेगळं आहे। मग आज तुम्हाला ब्रिज बांधताना तुम्ही दोघं एकत्र कसे आले? मग जेव्हा आमचं पुनर्वसन करायचंय तेव्हा तुम्ही बोलता तुमचं पुनर्वसन BMC करणार आहे। मग आता त्या बाबतीत तुम्ही एकत्र येऊन आमचं पुनर्वसन का नाही करत आहे?